कुकडनेर खोऱ्यातली माणगडो खोऱ्यातली जी काही गावं आहेत त्यांना जर पलीकडे जायचं असेल एक तर जुन्नरून जायला नाही तर तेजरून जायला नाही तर पलीकडे घाटघरून जायला. आता माणगडो धरणाच्या खोऱ्यामध्ये मानकेश्वर ते केवाडी नाहीतर मानकेश्वर ते उंडे खडक जो पूल सर्वेमध्ये बसणार आहेत असा 90 कोटी रुपयाचा ब्रिज हा थेट मानकेश्वर पासून आपण पलीकडे नेणार आहे की जेणेकरून इकडचे आणि पलीकडचे आपले नातेसंबंध असतील त्या दृष्टिकोनातून आपली सगळ्यांची जवळीक होईल. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, विधानसभेला माझा पराभव जरी झाला तरी आदिवासी जनतेच्या विकास कामाला कुठली कात्री बसणार नाही. ही शिकवण आम्हाला वल्लभशेठ बेनके साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की काही आव्हानाला आम्हाला सामोरं जावं लागलं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य तुम्ही निवडून दिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. शेवटी हे सगळे विकास कामं जी आहेत ही आदरणीय अजितदादांमुळे होतात आणि अजितदादांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभे राहिले. दादा आपल्यात नाही याचं दुःख तर खूप मोठं आहे पण तुम्ही ती भावना जपली. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की हे प्रेम आम्ही कधी वाया जाऊन देणार नाही. जिल्हा नियोजन असेल, जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासन असेल, नवीन झालेले उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या पाठिंब्यावर या परिसरामध्ये आम्ही विकास कामं करण्याचं थांबवणार नाही. आपल्याला या गावामध्ये भरभरून प्रत्येक गावात मोठाली कामं आहेत. चावंडच्या सरपंचांनी सांगाव, चावंड असेल, केळी असेल, मानकेश्वर असेल, पलीकडे शिरोली, पूर, कोट्यवधीच्या कामं आपण इथे केलेत पण हे कामाचं ओघ आपण थांबणार नाही. एक महत्वाची गोष्ट जी वारकरी भवनाची आपल्याला या देवळाच्या ठिकाणी करायची होती, मध्यंतरी मंजूर करण्याचा विषय पण आला होता पण काही महाराज मंडळी एकत्र झाले आणि ते म्हणले की आम्हाला तिकडे राजूरला करायचं. राजूरला काही प्रमाणामध्ये निधी टाकला पण हे गाव बेनके परिवाराचं माझं आहे. भविष्यातलं वारकरी भवनाचं काम हे मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा माझं वचन आहे. आखाड्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला या कुस्तीच्या आखाड्याच्या निमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार मानतो. आखाडा तर बांधलाय पण भविष्यात ऊनही लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. जय शिवराय, जय आदिवासी.